नमस्कार, स्वागत आहे तुमचं ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आज आपण शिकणार आहे चॅप्टर नंबर 6. ठीक आहे, चॅप्टर नंबर 5 मध्ये मी तुम्हाला शिकवलं की बॅक टेस्टिंग कशी करायची आहे. तर आता चॅप्टर नंबर 6 वरती जाऊया. त्याच्यामध्ये आपण काय काय ट्रेड करू शकतो आणि कसे कसे ट्रेड करू शकतो हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपण जाऊया होम पेज वरती. ठीक आहे, इथं आल्यानंतर तुम्ही स्क्रोल जर केलं तर सगळ्यात पहिलं तुम्हाला ह्या दिसेल पॉवर स्टॉक. ठीक आहे, पॉवर स्टॉक वरती कसं काम करायचं. तर पॉवर स्टॉक जो आहे तो AI बेस केलेला आहे. तो फिल्टर करून तुम्हाला स्टॉक येईल, त्याचं नोटिफिकेशन येईल तुमच्या AOC वरती. ठीक आहे, तुम्ही फोनवरती पण घेऊ शकता, तुमच्या PC वरती पण घेऊ शकता. तर OI स्टॉकला जर पॉवर स्टॉकला जर क्लिक केलं तर पॉवर स्टॉक मध्ये तुम्हाला इथे सपोर्ट आणि इकडे रेजिस्टन्स असे दोन वेगळे वेगळे दिसतील. जे रेजिस्टन्सला स्टॉक आले ते रेजिस्टन्स साईडला दिसेल आणि जे सपोर्ट साईडला येतील ते सपोर्ट साईडला दिसतील. आणि सपोर्ट वरनं आपण काय करतो, बाईंग करतो आणि रेजिस्टन्स वरनं काय करतो, आपण सेलिंग करतो. पॉवर स्टॉकचे जे स्टॉक्स आहेत ते तुम्हाला फक्त आणि फक्त इंट्राडे साठी काम करायचं आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या, कारण इंट्राडेचं स्टॉक्सचं लिस्ट हे दाखवतो. हे करून काय करून तो स्वतः फिल्टर करतो आणि तुम्हाला स्टॉक्स काढून देतो. ठीक आहे, उदाहरणार्थ आता समजा कुठला पण स्टॉक घ्या, तुम्ही रेजिस्टन्स वर जाल तर इथे हिस्टॉरिकल डाटा पण मिळेल तुम्हाला, जो बॅक टेस्टिंग करण्यासाठी येतो आणि हा लाईव्ह डाटा येतो. ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तुम्ही त्याला लाईव्ह डाटा मध्ये चेक करू शकता. ह्याची बॅक टेस्टिंग करा आणि ह्याच्यावरती तुम्ही डेली जरी ट्रेड केले 1:2 चं टार्गेट आहे. म्हणजे जर समजा कुठल्या स्टॉक मध्ये 10 रुपयाचं जर टार्गेट असेल, ठीक आहे ना, 10 रुपयाचं जर टार्गेट असेल तर त्याचा SL असेल 10 रुपीजचं टार्गेट असेल तर 5 रुपयाचा SL असणार. 5 रुपयाचा SL आणि टार्गेट 10 रुपयाचं असणार. 1:2 चा रेशो असतो. आणि जर हे केलं तुम्ही पूर्ण महिना जर डेली जर काम केलं तर तुम्ही प्रॉफिटेबल असणार. ठीक आहे, मी बॅक टेस्टिंग केलेलं, तुम्ही स्वतः बॅक टेस्टिंग करा आणि मग नंतर तुम्ही स्वतः ट्रेड करू शकता. तर ह्याच्यामध्ये तुमचे SL कसा असणार, उदाहरणार्थ आपण हा घेऊया लाईव्ह डाटा जर घेतला याचा, तर समजा हा रेजिस्टन्सला आलाय. ठीक आहे, हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इथे जर क्लिक केलं त्याचे रेजिस्टन्स प्राइस तुम्हाला दिसते 196.11 आणि याचा सपोर्ट दिसतोय 193. ठीक आहे, जर समजा रेजिस्टन्स वरनं तुम्ही सेल केलाय तर तुमचा SL कुठे असेल, ह्याच्यावरती 50%. याचा किती दाखवतोय 198. ठीक आहे, 196 ची बाईंग असणार तर 197 रुपीजचा SL असेल आणि तुमचं टार्गेट किती आहे 193. 1:2 झालं ना, 1 ते 1.5 रुपयाचा SL आहे आणि 2.5 ते 3 रुपयाचं तुमचं टार्गेट आहे. ठीक आहे, तर हे झालं पॉवर स्टॉक. आता आपण शिकूया OI टू OI स्टॉक. OI टू OI स्टॉक कसे करायचे. जर समजा तुम्ही इथे जर स्क्रोल केलं खाली, हे OI टू OI स्टॉकला जर क्लिक केलं तर हे सगळं तुम्हाला सपोर्ट साईड आणि रेजिस्टन्स साईडला स्टॉक्स येतील. जे OI टू OI ह्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी. जिथे सगळ्यात जास्त OI असतो तिथे तुम्हाला स्टॉक सपोर्टला पण येऊ शकतो, रेजिस्टन्सला पण येऊ शकतो. ठीक आहे, मार्केट जर बुलिश असेल तर जेवढं सपोर्टचं तुम्हाला OI ला भेटेल तो स्टॉक करायचा आहे. आणि त्याच्यासाठी एक क्रायटेरिया, पहिल्या तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत तेव्हाच ज्यावेळेस OI ला येतील त्यावेळेस हे स्टॉक्स करायचे. कारण 15 तारखेनंतर जेवढे OI जे लोक इन्व्हेस्ट करतात, जे बिग मनी लावतात, ते विड्रॉल करायला चालू करतात, म्हणजे स्टॉक सेलिंग करायला चालू करतात. त्यांचं टार्गेट आल्यानंतर ते लोक सेलिंग करायला चालू होतात. शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला ह्याच्यावरती OI वरती काम करायचं नाही. त्याच्यामध्ये काय असणार आहे, फक्त आपल्याला काय बघायचंय. आता जर समजा बॅक टेस्टरला जाऊया आणि एक OI चा स्टॉक खोलूया, आपण डेट घेऊया, ओके जर केलं आणि तर हा असं बॅक टेस्टर चालू होईल. तर 4 एप्रिलला आलो आपण, तर बघा डिवा स्लॅब हे जेवढे सपोर्टला आलेत हे आपल्याला स्टॉक करायचे. ह्याच्यात 2 नंतर जर 2.5 नंतर जर स्टॉक आले तर आपण अवॉइड करायचे. जेवढे सकाळी भेटतील तेवढे हे स्टॉक्स घ्यायचे. ठीक आहे, आता जर समजा आपण हा बघितला 4 तारखेचा दिवस लाभ दिसतोय, 4 तारखेला आलेला आहे पण 3:12 आलाय. तर आपण सकाळचा डाटा बघूया कुठला आलाय. ठीक आहे, कमिन्स इंडिया आलाय. कमिन्स इंडियाला आपण जाऊया, हिस्टॉरिकल डाटाला 9:20 ला आलाय, पण तो पण 9:20 चा नाही घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, टाटा टेक घेऊया 9:51 चा. ठीक आहे, हिस्टॉरिकल डाटाला क्लिक केलं, हे बघा इथे काय याचा OI स्ट्रॉंग आहे, याचा OI स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा स्टॉक आलेला आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय बघायचं, ह्याच्यामध्ये फक्त OI ची खाली वीकनेस नसली पाहिजे.
आपण हा स्टॉक घेऊ शकतो. त्याच्या खाली जर विकनेस असेल तो अवॉइड करायचा. याचं टार्गेट कुठं असेल, रेजिस्टन्स साईडला सगळ्यात जास्त ओवाय जिथं आहे, म्हणजे 650च्या सपोर्ट वरनं बाय करणार ते 23,700 पर्यंत आपलं टार्गेट आहे. ठीक आहे. रेजिस्टन्स मध्ये ओआय मध्ये जर खाली विकनेस येत आहे तर आपण तिथे आपलं प्रॉफिट बुक करायचं. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं? ओआय स्टॉक आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या टॉपिक वरती. तो आहे इथे बघा, हे जी घडी दिसते ना तुम्हाला, हे MMI आहे, मार्केट मोड इंडेक्स. म्हणजे काय, मार्केटचं मूड कसं आहे, मार्केट मूड इंडेक्स. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, ह्याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला असा ग्राफ खुलेल. त्या ग्राफ मध्ये ह्याच्यात तुम्हाला फक्त ETF बाय जर करायचे असतील इन्व्हेस्टमेंटसाठी तर ते करू शकता. स्विंग ट्रेडिंग सारखंच आहे, जिथे स्टॉकच्या जागी आपण इंडेक्सचे ETF बाय करतो. इथं तर कुठं बाय करायचे आपल्याला, ह्या ज्या दोन लाईन दिसतात आहेत, ह्या ज्या लाईन आहेत, ही एक लाईन आणि ही एक लाईन, ही तुमची बाईंग झोन आहे. बाईंग झोन. ठीक आहे. हा बाईंग झोन आहे. आणि इथं वर जर गेले तर हा सेलिंग झोन. सेलिंग म्हणजे काय, इथं जिथे आपण बाईंग करतो इथे आपण प्रॉफिट बुकिंग करायचं. या लेवलला केल्यानंतर चालतंय, ह्या लेवल पर्यंत गेलं तर वेल अँड गुड, पण इथून प्रॉफिट बुकिंग करायला चालू करायचं. हे ग्रीडची जागा आहे, तिथे आपल्याला बाईंग करायचं नाहीये. इथं काय करायचं, सेलिंग करायचे. बाईंग कुठं करणार, सगळ्यात खाली करायचं. हे तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता कधी पण, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. हे तुम्ही जर डेट घेतली 17 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारीला जर बघितलं तर मार्केट खाली असणार, तिथून मार्केट वर गेलेलं आहे. हे तुम्ही चेक करू शकता बॅक टेस्टिंग मध्ये. ठीक आहे. आता येऊया आपण SSR वरती. ह्याच्यावरती हे बघू, स्टॉक्स खरेदी नाही करायचं किंवा इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करायची नाहीये. हे फक्त आणि फक्त ETF साठी सांगितलंय मी तुम्हाला. ठीक आहे. आता आपण येऊया SSR मध्ये. SSR काय, इंट्राडे साठी तुम्हाला स्टॉक्स करण्यासाठी हे हेल्प करेल. कसं हेल्प करेल, तर SSR मध्ये जिथे OY, व्हॉल्यूम आणि OI चेंज तिघांचा जिथे स्ट्रॉंग सपोर्ट असेल किंवा रेजिस्टन्स असेल, हे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये येईल जिथे स्ट्रॉंग आहे. मग ते तुम्हाला काय करायचंय, ओपन करायचे आहे आणि स्वतः चेक करायचं आहे की त्याची वीकनेस आहे की नाही आहे. ठीक आहे. जर समजा आपण HDFC AMC ला आपण क्लिक केलेलं आहे, हे आलं होतं स्ट्रॉंग सपोर्टला. आता उदाहरणार्थ इथं जर बघितलं आपण, हे बघा स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय आपल्याला. ठीक आहे. पण याची वीकनेस इथे येलो कलर दिसते. त्याची वीकनेस इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे ते आपल्याला स्वतःला चेक करावं लागेल. जर समजा सपोर्ट स्ट्रॉंग आहे ते 90% आहे, 99% आहे. हे जर डिक्रीजिंग असेल तर म्हणजे काय, तुमचा सपोर्ट इथं स्ट्रॉंग झाला. सपोर्ट वरनं तुम्ही कॉलची बाईंग करू शकता. स्टॉक्स फक्त आणि फक्त कॅश मध्ये बाईंग करायचे, त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन्स करायचे नाहीत सुरुवातीला. ज्यावेळी तुम्हाला एक्सपिरियन्स वाढेल त्यावेळेस तुम्ही करू शकता. पण माझं असं वैयक्तिक मत आहे, ऑप्शन जर करायचं असेल तर इंडेक्स मध्ये करा, स्टॉक्स कॅश मध्ये करा. इंट्राडे मध्ये त्याला लिव्हरेज पण मिळतं. याचा अर्थ असा नाही की लिव्हरेज मिळतं तर आपण भरून भरून स्टॉक घ्यायचा. आपण रिस्क रिवॉर्ड मॅनेज करून घ्यायचंय. माझा एवढा SL आहे, तर एवढे स्टॉक बसतात तेवढेच SL घ्यायचे, स्टॉक्स घ्यायचे. ठीक आहे. तर 4079 माझं काय दिसतंय, सपोर्ट दिसतोय. कशाचा, 4100चा. टार्गेट किती दिसतंय, 4128. तर या सपोर्टला ज्यावेळेस येईल, ठीक आहे, तर जवळजवळ सपोर्ट आला, अजून 10 पॉईंट खाली आहे, तर सपोर्ट वरनं मी बाय करणार आणि माझं टार्गेट असेल, पहिला टार्गेट जे असेल माझं 4100चा रेजिस्टन्स. ठीक आहे. ह्याला आपण कॅरी पण करू शकतो, 4200 पण करू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही समजा 10 क्वांटिटी घेतलेली, उदाहरणार्थ 10 क्वांटिटी घेतले, तर पहिला ज्यावेळेस तुमचं टार्गेट येईल तिथं 50% प्रॉफिट बुक करायचंय आणि त्याच्यानंतर बाकीचे तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. कुठपर्यंत, 3 वाजेपर्यंत. 2-2:30 वाजता तर तुम्हाला डाटा ऍक्च्युली 2-2:30लाच आपला ट्रेड क्लोज झाला पाहिजे. 2:30 नंतर आपण कुठले स्टॉक्स करत नाही किंवा नवीन ट्रेड करत नाही. ट्रेड असेल तर त्याला SL लावून होल्ड करायचं, कारण त्यावेळेस काय होतो की डाटा ड्राफ्टली चेंज होतो आणि स्टॉक्स मध्ये मोठे मोठे स्पाइक्स येण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. तर आज आपण काय शिकलेलं, पॉवर स्टॉक शिकलो, OY to OI स्टॉक शिकलो, MMI शिकलं आणि SSR चे स्टॉक शिकलो. ठीक आहे. ह्याच्यावरती तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सगळे इंडेक्स तुम्हाला ट्रेडिंग करायला भेटेल. जसं निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे, मिड कॅप आहे, बँक निफ्टी आहे, MCX आहे. MCX मध्ये तुम्ही गोल्ड करू शकता, क्रूड करू शकता, सिल्वर करू शकता, कॉपर करू शकता. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया चॅप्टर 7 मध्ये.